हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इझी अशा हेअर केअर टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही डेली रुटीन मध्ये जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे केस हे सिल्की आणि शायनी आणि तुमची हेअर ग्रोथ ही झटपट होईल। या टिप्स जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया। सगळ्यात पहिली टिप आहे, तुम्ही तुमचे केस हे आठवड्यातनं 2 वेळा धुतलेच पाहिजे। म्हणजे तुम्ही तुमचा हेअर वॉश हा आठवड्यातनं 2दा केलाच पाहिजे। तुमच्या केसांचा टाइप हा कुठलाही असू द्या, बट तुम्ही आठवड्यातनं 2दा तुमचे हेअर वॉश हे केलेच पाहिजे। असं नाही की तुम्ही आठवड्यातनं एकदाच केस धुतले पाहिजेत किंवा 15 दिवसातनं एकदाच केस धुवायला हवे किंवा रोज केस धुवायला हवे, असं अजिबात करू नका। तुम्ही आठवड्यातनं 2दा तुमचे हेअर वॉश करा। जर तुम्ही रोज केस धुतले तर तुमच्या केसांमध्ये नॅचरल हेअर ऑइल असतं, ते निघून जाईल आणि तुमचे केस हे ड्राय होतील आणि तुमचे केस हे निस्तेजही होतील। त्यामुळे तुम्ही तुमचा हेअर वॉश हा आठवड्यातनं 2दाच करायला हवा। त्यानंतर दुसरी टिप आहे, तेल लावल्याशिवाय केस हे धुवू नका। म्हणजे तेल लावल्याशिवाय तुमचे हेअर वॉश हे करू नका। जर तुम्ही तेल न लावता तुमचे हेअर वॉश केले तर तुमचे केस हे ड्राय होतील आणि त्यामध्ये डॅन्ड्रफ ही भरपूर प्रमाणात होईल। त्यामुळे जेव्हा तुम्हाला केस हे धुवायचे असतील त्याआधी तुम्ही रात्री ऑइल लावा आणि हेअर मसाज करा आणि मगच दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करा। जर तुम्हाला हेअर ऑइल लावायला आवडत नसेल तर तुम्ही हेअर वॉश करायच्या आधी केसांना कुठला हेअर मास्क लावू शकता किंवा दहीही लावू शकता, बट तुम्ही तसेच केस हे अजिबात धुवू नका। कधीही तुम्हाला हेअर वॉश हे करायचे असतील तर तुम्ही हेअर ऑइल लावूनच हेअर वॉश करा। त्यानंतर तिसरी टिप आहे, केस धुतल्यानंतर त्यांना नॅचरली वाळवा। यस, केस धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांवर कुठलंही ड्रायर हे यूज करू नका किंवा कुठलंही ब्लो ड्राय करू नका, त्याने तुमचे केस हे डॅमेज होतील। दरवेळेस तुम्ही केस धुतल्यानंतर त्या सुकवण्यासाठी तुम्ही ड्रायर हे अजिबात यूज करू नका। तुम्ही केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित टॉवेलने पुसून घ्या आणि 3 ते 4 तास त्यांना नॅचरली सुकू द्या, याने तुमचे केस हे हेल्दी राहतील। त्यानंतर तिसरी टिप आहे, केस विंचरण्यासाठी नेहमी लाकडी कंगवा वापरा। यस, हा बघा, असा नेहमी लाकडी कंगवाच वापरा। लाकडी कंगव्याने काय होतं, तुमच्या केसांचं तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं। प्लास्टिकचा कंगवा अजिबात वापरू नका। जर तुम्ही प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आजच तो कंगवा वापरणं बंद करा आणि तुमच्या केसांना विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर करा। लाकडी कंगवा हा ओव्हरऑल आपल्या केसांसाठी खूपच छान असतो आणि लाकडी कंगवा हा अफोर्डेबल आहे आणि जास्त महागही नाही। त्यामुळे तुमच्या केसांना विंचरण्यासाठी नेहमी लाकडी कंगव्याचाच वापर करा। त्यानंतरची 5वी टिप आहे, तुम्ही 3 महिन्यातनं एकदा तुमच्या केसांना ट्रिम करा, म्हणजे हेअर ट्रिमिंग करा। आता याने काय होईल, जर तुम्ही तुमच्या केसांची 3 महिन्यातनं एकदा हेअर ट्रिमिंग केलं तर तुमच्या केसांची वाढ ही झटपट होईल आणि तुमच्या केसांना जर काही स्प्लिट एंड असतील तर तेही नाहीसे होतील आणि स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांना 3 महिन्यातनं एकदा ट्रिम हे नक्की करा। त्यानंतर लास्ट टिप आहे, जेव्हा पण कधी तुम्ही उन्हात जाल, बाहेर जाल, तेव्हा तुमच्या केसांना कव्हर करूनच बाहेर जा। तुमचे केस जर लांब असतील, मोठे असतील तर त्याला वर असं पिनअप करा आणि त्यानंतर त्यावर स्कार्फ बांधा। कारण काय होतं, जेव्हा आपण केस मोकळे सोडून बाहेर जातो तेव्हा ते केस उन्हाने आणि पोल्युशनने प्रचंड खराब होतात। त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमचे केस हे कव्हर करूनच बाहेर जा। तर फ्रेंड्स, या होत्या आपल्या साध्या आणि सोप्या हेअर केअर टिप्स। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे केस हे सिल्की, शायनी आणि हेल्दी तुम्हाला लवकरच दिसून येतील। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।